नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज पहा आपण घेऊन आलो 25 मार्चचा चालू घडामोडी। चला तर आपण आज काय घडलं ते पाहूया। पहा पहिली चालू घडामोडी, महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल ब्रिक्सच्या संघटनेबद्दल मी आधी बरंच सांगितलेलं आहे। याच्यामध्ये ब्राझील, रशिया झालं, इंडिया झालं, चायना झालं, साऊथ आफ्रिका झालं, इथिओपिया झालं, इराण झालं, ओके, इराक झालं, असे बरेच अजून संयुक्त अमिराती, आता 10च्या वर याच्यामध्ये देश गेले आहेत। ओके, 2006 ची स्थापना झाली आहे, 2010ला साऊथ आफ्रिका आलेली आहे। याच्याबद्दल मी डिटेल तुम्हाला याच्या आधी माहिती सांगितलेली आहे। तर हे पुरस्कार म्हणजे वुमन्स एम्पावरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड देऊन सध्या कोणाला गौरवण्यात आलेले आहे, तर हे आलेले आहे कल्पना सोरेन यांना। कल्पना सोरेन हे हेमंत सोरेन जे काही झारखंडचे मुख्यमंत्री दिसतील त्यांच्या पत्नी आहेत, लक्षात ठेवा। जे की आदिवासी महिला झाल्या किंवा इतर ग्रामीण महिला झाल्या यांच्या सक्षमीकरणासाठी बरेच त्यांनी कार्य केलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे कल्पना सोरेन यांना हे बहुमान देऊन गौरवण्यात आले। कोणता? विमेन्स एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड। ओके, तर हे ब्रिक्सकडून दिलेलं आहे, लक्षात ठेवा। पहा नेक्स्ट क्वेश्चन, इंडियन ओपन 2026 स्क्वॅश स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे, तर ते जिंकलेले आहेत अनाहत सिंग यांनी, लक्षात ठेवा। अनाहत सिंग, तिने इजिप्तच्या एका खेळाडूला हे केलेलं आहे, पराजित केलेलं आहे। तर तिचं नाव मला कमेंट करून सांगा। ओके, जे अनाहत सिंग जिंकलेलं आहे, जी उपविजेती आहे, तिचं नाव कमेंट करून सांगा मला। तिसरा प्रश्न पहा, इतिहासात सर्वाधिक नियमित हंगामी सामने खेळणारा खेळाडू कोण आहे? जवळपास यानं 1612 सामने खेळलेले आहेत। तर तो खेळाडू आहे पहा लेब्रॉन जेम्स, याच्या नावावर एवढे सामने आहेत, जवळपास 1612 यानं सामने खेळलेले आहेत। सर्वाधिक नियमित हंगामी सामने खेळणारा खेळाडू तो ठरलेला आहे, तो म्हणजे लेब्रॉन जेम्स। नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 आयोजित केलेले आहेत? आता बहुसंख्य तुम्हाला आदिवासी झारखंडमध्ये दिसतात, ओडिसामध्ये दिसतात, मध्य प्रदेशमध्ये दिसतात, हे राज्य आदिवासी बहुल आहेत, पण छत्तीसगडमध्ये झालं, लक्षात ठेवा। कोणता खेळ? राज्यात खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026चा कुठे पार पडलेला आहे? छत्तीसगड या राज्यामध्ये। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, 24 मार्च 2026 रोजी आसाम रायफल्स, एक जुनी एक आपण काय म्हणू त्याला, याच्यामधली हे आहे। ओके, तर 24 मार्च 2026 रोजी आसाम रायफल्सचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला, लक्षात ठेवा। तर तो केलेला आहे 191वा। हे स्थापना झालेली आहे जवळपास 1835ला। 24 मार्च 1835ला याची स्थापना झाली आहे आसाम रायफल्सची, एक जुनी। ओके, तर तिचा स्थापना दिवस आहे 24 मार्च, आणि किती वर्ष झाली यावेळेस तिला? 191 वर्ष झाली, लक्षात ठेवा, विचारू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन पहा, एक्सरसाइज काकाडू 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाने केलेले आहे। कोणत्या देशाने केले आहे? ऑस्ट्रेलिया देशाने। नेक्स्ट क्वेश्चन पहा, भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये, पॅरा ॲथलेटिक्स म्हणजे आपल्याला माहीत आहे, ओके, तर पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोळाफेक प्रकारात रिया सोळंकीने कोणते पदक जिंकलेले आहे? तर तिने सुवर्ण पदक जिंकलं आहे। 3 वेळा सलग राष्ट्रीय पदक मिळणारी ती 3 वेळा ठरलेली आहे, 2024, 2025, 2026। तर ही जन्मताच तिला नाही का एक हात नाही आहे। ओके, तर ही अपंग आहे, त्याला आपण म्हणू पॅरा ॲथलेटिक्समध्ये तिनं 3 वेळा सुवर्ण पदक मिळलं आहे। यावर प्रश्न विचारतात, तिचं नावही विचारतात, कोण आहे? रिया सोळंकी, लक्षात ठेवा। ओके, तर भुवनेश्वर येथे झाल्या होत्या, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे आताच्या पोलीस भरतीमध्ये, कुठे झाल्या होत्या म्हणून। तर पॅरा ॲथलेटिक्स जे चॅम्पियनशिप झाली ती भुवनेश्वर येथे झाली, कुठं? ओडिसामध्ये। तर तिचं सुवर्ण पदक कोण नेलं? तर ते नेलेलं आहे रिया सोळंकी याने, लक्षात ठेवा। 3 राष्ट्रीय पदक तिने सलग 3 वर्षात नेलेले आहेत। महिला बचत गट सदस्यासाठी भारतीय पहिली UPI लिंक ओव्हरड्राफ्ट कोणी सुरू केली? तर ती केली आहे बँक ऑफ बडोदा। सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, परंतु हे बँक ऑफ बडोदाने केलेले आहे। जे की महिलांना जर ताबडतोब जर पैसे लागत असतील तर कुठे बँकेत जायची गरज नाही, तर UPIने त्याला, ओके, मोबाईलद्वारेच त्याला ते पैसा मिळेल, तर असं बँक ऑफ बडोदाने केलेलं, लक्षात ठेवा। ओके, UPI लिंक ओव्हरड्राफ्ट म्हणू आपण त्याला, तर महिला बचत गटासाठी केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2027च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर तो करणार आहे माल्टा हा देश, लक्षात ठेवा। कोणता करणार आहे? माल्टा हा देश 2027च्या, जे की ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे आपल्या 2026च्या, तर ते 27च्या नोव्हेंबरपर्यंत हे चालणार आहे सामने। राष्ट्रकुल युवा जवळपास 74 देश याच्यामध्ये सहभागी आहेत, लक्षात ठेवा, आणि जवळपास 1200 खेळाडू आहेत, आणि याच्यामध्ये जलतरण वगैरे जे काही ॲथलेटिक्स स्पर्धा आहेत ते असे 6 गेम्स आहेत याच्यामध्ये। ओके, तर हे माल्टा या देशामध्ये होणार आहेत, जे की त्याला काय म्हणू आपण? राष्ट्रकुल युवा खेळा। ओके, जवळपास 18 वर्ष वयोगटापर्यंत याच्यामध्ये खेळाडू असतील, 14 ते 18। ओके, 14 ते 18 एवढे खेळाडू, जवळपास 1200 ते 1300 खेळाडू याच्यामध्ये समावेश होणार आहे। समान नागरी कायदा माहीत आहे, कलम कोणती आपली? 44वे कलम। तर
कालच्या दिवशी म्हणजे 24 मार्चलाच पहिलं राज्य झालं आहे गुजरात. दुसरं गुजरात. इथं प्रश्न आपण घेतलेला आहे पहिलं राज्य कोणतं म्हणून. तर इथं हे विधेयक पारित करणाऱ्या देशातील पहिलं राज्य ठरलं आहे उत्तराखंड. उत्तराखंडने 2024मध्ये पारित केलं आहे. ओके, तर हे समान नागरी कायदा जे काय आपण म्हणू विवाह म्हणू किंवा ज्याला काय डिवोर्स म्हणू याच्यामध्ये सर्व समान आणण्याचा प्रयत्न करत आहे या कायद्यानुसार. ओके, राज्यघटनेचा कलम 44मध्ये समान नागरी हक्क कायदा दिलेला आहे. तर पहिलं राज्य कोणतं आहे याच्यामध्ये पहिलं राज्य दिसते उत्तराखंड आणि दुसरं राज्य दिसते की कालच्याच दिवशी याने स्वीकारलं आहे ते म्हणजे कोणतं गुजरात. ओके, लक्षात ठेवा दुसरं राज्य झालेलं आहे. दोनच राज्यानं स्वीकारलेलं आहे. त्याच्या आधी गोव्यानं केलेलं आहे जे काय पोर्तुगीज होते तेव्हापासूनच. पण पारित करणारं सध्या स्वातंत्र्यानंतर ते म्हणजे पहिलं ठरलेलं आहे गुजरात. उत्तराखंड नंतर गुजरात. ओके, तर गडचिरोली आणि छत्तीसगड सीमा भागातील कोणत्या जहाल नक्षलवादी पहा केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण भारतातील नक्षलवाद समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय ठेवलेलं आहे. तर त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली आणि छत्तीसगड सीमा भागातील कोणत्या जहाल नक्षलवादी कमांडरने 40पेक्षा जास्त गुन्हे दाखल असताना नुकतीच शरणागती पत्करली आहे ते म्हणजे आहे सुन्नम पापाराव. याने 2010मध्ये जो काही नक्षली हल्ला केला होता त्याच्यामध्ये जवळपास 76 पोलीस ठार झाले होते. एवढा जहाल होता तो. तर त्यानं आता शरणागती पत्करली कारण याच्यावर केंद्र सरकार बरेच हे करत आहे. ओके, कारण 31 मार्चपर्यंत हे ध्येय आणि उद्दिष्ट ठरवलं आहे की समूळ उच्चाटन करण्याचं भारताचं नक्षलवादातलं. तर गडचिरोली या भागामध्ये आपला नक्षलवाद जास्त दिसतो आणि छत्तीसगड या भागातील. ओके, तर जो महत्त्वाचा जो सूत्रधार होता किंवा महत्त्वाचा जो प्रमुख होता त्यांचा नक्षलवादाचा त्यानंच काय केलं सुन्नम पापाराव यानं काय म्हणू आपण त्याला शरणागती पत्करली. जवळपास त्यासोबत 20 ते 22 जण होते. ओके, याच्या आधीच 19 मार्चला पण एका जणाने हे केली शरणागती. त्याचं मला नाव हे करा कमेंट करा की 19 मार्च 2026ला फडणवीस साहेबाच्या इथे त्यानं शरणागती म्हणजे आला तो म्हणजे शरणागती पत्करली त्यानं नक्षलवाद. ओके, कुठला गडचिरोली झाला. पाच सलग तिसऱ्यांदा उत्तर कोरियाची ह्याचा फोटो टाकायला पाहिजे होता आपण. किम जोंग उन. ओके, किम जोंग उन एकदम जबरदस्त कॅरेक्टर आहे हा का. किती 99 काहीतरी % आहे त्याला मत. एवढा भारी माणूस किम जोंग उन आहे तो. ओके, किम जोंग उन. तर सलग तिसऱ्यांदा उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेतेपदी कोणाची फेरनिवड झाली तर किम जोंग उन. तर हे किम जोंग इल हे त्याचे वडील होते लक्षात ठेवा. आता याच्यावरून आपल्याला एवढं तरी कळायला कोण नाव किम जोंग इल हे वडील होते. हे आजा होता त्याचा आजोबा कोण किम इल संग आजोबा पहा हे आजोबा आणि बहीण त्याचे सारखेच नाव दिसतात. बहीण ही पण हे राजकारणामध्ये सक्रिय लक्षात ठेवा किम यो जोंग. ओके, कोणी पाहू नका तिच्याकडे नाही तर किम जोंगून क्लास करून टाकते. भयंकर काम आहे. तर हे प्रश्न येते बरं तुम्हाला. ओके, भिवूनच टाकतात आपले किम जोंगूनचं प्रश्न टाकतात ते पेपरला कारण एक जबरदस्त माणूस आहे ते. ओके, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष आहे तो. 7 ते 12 मार्च 2026 म्हणजे इथं 8 मार्च पाहिजे होतं म्हणजे महिला दिनापासून चालू केलेलं आहे. 8 ते 22 मार्च 2026 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जल महोत्सव 2026 अभियानाची थीम काय आहे जल आणि जेंडर आहे लक्षात ठेवा. जे की ग्रामीण भागातल्या जे काही स्त्रिया आहेत त्यांनी जलव्यवस्थापन कसं करावं काय करावं यासाठी हे एक थीम केलेली आहे जल आणि जेंडर. तर ती 8 मार्च आपल्याला दिसतो राष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि 22 मार्च दिसतो आंतरराष्ट्रीय जल दिन. तर या दिवसापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जल महोत्सव 2026च्या काय म्हणू अभियानाची ही थीम होती जल आणि जेंडर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. IQ एअरच्या 2026च्या अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात प्रदूषित ठरला. सर्वात जर प्रदूषित बनलं सर्वात गेलेला देश म्हणलं तर पाकिस्तान आहे. सत्य स्वीकारावं लागेल लक्षात ठेवा. ओके, तर पाकिस्तान सर्वाधिक जास्त प्रदूषण आहे पाकिस्तानमध्ये. ओके, आणि 2 नंबरला बांगलादेश मित्रच होता आपले दोन्ही बी. 1 नंबर पाकिस्तान 2 नंबर बांगलादेश आणि हे 3 नंबर आहे कोण गड्या असंच काहीतरी नाव आहे हे 4 नंबरला आहे चाड. ओके, त्याचं नाव काय आहे कझाकिस्तान. आठवलं मला कझाकिस्तान आहे. हे स्थान म्हणलं की गेलं कामातून. कझाकिस्तान किती 1 2 3 हे 4 आणि 5ला एक आहे घाना. एक साऊथ आफ्रिकेतला गेलेला देश म्हणजे गरीब देश बिचारा घाना त्याचं बी प्रदूषण खूप आहे. आणि 6व्याला आपण बरं आता खाली मान घाला. ओके, हे बस 6वा भारत. आणि सर्वाधिक प्रदूषित जर शहर म्हणलं तर हे भारतातलंच आहे. शोकांतिका आहे भारतातलं आहे रे. आता काय करावं सत्य स्वीकारावं लागते भारतातला आहे. ओके, ते शहर कोणतं माहिती आहे का लोणी नाव आहे त्या शहराचं लोणी. ओके, आता एवढं नाव दिलं पण प्रदूषित आहे. ओके, कुठलं उत्तर प्रदेशचं नाव आहे लोणी पण सर्वात गेलेलं आहे. ओके, उत्तर प्रदेश या शहरातला आहे. आज सर्वाधिक जर जगातली प्रदूषित राजधानी म्हणलं तर आपली दिल्ली आहे. ओके, सर्वाधिक जगातील प्रदूषित राजधानी दिल्ली. विचारा प्रश्न
ओके, दिल्ली आहे. प्रदूषित राजधानीमध्ये जगातल्या दिल्लीचा नंबर लागतो. जगातल्या सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये लोणीचा नंबर लागतो, जो की उत्तर प्रदेशमधला आहे. आणि काय म्हणू आपण, जगातील जे सर्वाधिक प्रदूषित देश आहे तो पाकिस्तान 1 नंबरला आहे. 2 नंबरला बांगलादेश आहे. 4ला आपल्याला कझाकिस्तान दिसतो आणि ओके 4ला चाड दिसतो आणि 6ला आपला भारत आहे, लक्षात ठेवा. ओके, हे घाना एक आहे. हे दक्षिण आफ्रिकेमधला तुम्हाला एक छोटासा देश दिसतो, जो की बराच अप्रगत आहे, थोडा आता यायला जागेवर. ओके, विकसनशीलच्या मार्गावर आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस नावातच आहे, कोणत्या शहरात स्थित आहे आणि त्याची उंची किती आहे? हे अमरावती शहर, म्हणजे हे कुठलं आहे? आंध्र प्रदेशची राजधानी, लक्षात ठेवा. आपली अमरावती नाही आहे. बाकी ऑप्शनमध्ये दिलं तुम्हाला कन्फ्युजन करायसाठी. ओके, नागपूर दिलं, पुणे दिलं, नाशिक दिलं. नाशिकला एक ऋषभदेवचा पुतळा आहे 108 फूटचा. ओके, त्याला नॉलेज ऑफ त्याला काहीतरी नाव दिलं, तर नाव मला कमेंट करा गड्या. ओके, नाशिकमध्ये ऋषभदेवचा जो पुतळा आहे 108 का 106 फूटचा आहे तो, तर त्याचं मला नाव कमेंट करा. तर हे आहे जे काही पोट्टिबी श्रीरामुलू, ओके, जे की त्यांनी जवळपास 58 दिवस उपोषण केलं होतं. 1952ला पाहतो आपण. 58 दिवस उपोषण केलं आणि 58व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. जे की वेगळं जे काही मद्रासमधून वेगळं त्यांना राज्य करायचं होतं, ते म्हणजे आंध्र प्रदेश राज्य. की आपल्याला पाहतो की भाषिक आधारावर पहिलं जे राज्य तयार झालं ते म्हणजे आंध्र प्रदेश झालं, लक्षात ठेवा. ते आंध्र प्रदेश मिळवण्यासाठी यांनी किती सॅक्रिफाईस केलं, म्हणजे स्वतःचा जीव गमावला, लक्षात ठेवा. 58 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि 58व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा आंध्र प्रदेश एक पहिलं भाषिक आधारावर राज्य निर्माण झालं. म्हणून त्या अमरावतीला त्यांचा पुतळा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेला आहे, लक्षात ठेवा. त्याला नाव काय दिलं आहे? स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस. तर हे कोणत्या शहरात स्थित आहे? तर अमरावती या शहरात स्थित आहे. किती फूटचा विचारलं तर 58 फूटचा आहे, लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत आपण 25 मार्चच्या. याच्या आधीही बऱ्याच चालू घडामोडी टाकल्या आहेत, बरेच महत्त्वाचे लेक्चर टाकले आहेत, GSचे आहेत, GKचे आहेत, तर ते पाहून घ्या. ओके, कल्पद्रूसोबत जोडून राहा. धन्यवाद.